शिवसेना युबीटी मधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय। शिंदेंच्या शिवसेनेत दोन वरिष्ठ नेते भिडलेत। मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय। एकीकडे पक्षाला फुटीचं ग्रहण लागलं असताना या ऑनलाईन तमाशामुळे पक्षाची चांगली शोभा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। नार्वेकर असलेलं काय झालं? भास्कर जाधवचा काल जो अपमान झाला तो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला। मिलिंद नार्वेकर आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत। हे सगळेजण एकमेकाच्या विरोधात आहेत। सगळ्याला आपली आपली भूमिका माहिती आहे। कुठले नार्वेकर हे मला काय फार क्लिक झालं नाही। भास्कर जाधव हा माणूस सहन करणारा नाही। ठाकरेंच्या शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात चांगली जुंपली आहे। आधीच ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी मोठा धक्का दिलाय आणि आता तर 2 वरिष्ठ नेतेच भिडलेत। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या आलबेल नसल्याचं चित्र आहे। दरम्यान या वादानंतर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मिलिंद नार्वेकर चांगले मित्र असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यांचा गैरसमज झाल्याचंही भास्कर जाधव यांनी सांगितलं। दरम्यान यानंतर संजय राऊतांनीही दोन्ही नेत्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिलाय। मिलिंद नार्वेकर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत। मिलिंद नार्वेकर आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, कुठल्याही प्रकारचा वाद नाही। खरं तर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर जे आहेत ते माझ्या डोक्यामध्ये बसलेले आहेत। मी तुम्हाला खरं आहे ते सांगतो। विधानसभेचे जे अध्यक्ष नार्वेकर आहेत त्यांची जी कामकाज करण्याची पद्धत आहे ते माझ्या प्रचंड डोक्यामध्ये बसलेले आहे। त्यामुळं नार्वेकर कुठले नार्वेकर हे मला काय फार क्लिक झालं नाही आणि म्हणून मी एका क्षणात बोलून गेलो नार्वेकर असलेलं काय झालं। हे दोन्ही लोक पक्षाचे महत्त्वाचे लोक आहेत। भास्कर जाधव असतील किंवा मिलिंद नार्वेकर असतील, पक्षाचे महत्त्वाचे लोक आहेत। मला असं वाटतं की सार्वजनिक मतप्रदर्शन करण्यापेक्षा संयमाने वागलं पाहिजे आणि जर संयम कमी पडत असेल तर थोडा माझ्याकडून घ्या। माझ्याकडून थोडा संयम घ्या आणि मग त्या संयमाचा वापर सार्वजनिक जीवनात करा। संयम पाहिजे अंतर्गत बाबीमध्ये। ज्या गोष्टीमध्ये आपण बसून चर्चा करू शकतो ते सार्वजनिक करू नका। माझ्यावर सुद्धा असे प्रसंग आले पण मी कधी जाहीरपणे याच्यावरती कधी मत व्यक्त केलं नाही। या 2 आमच्या सहकार्याने सुद्धा त्याबाबत थोडं पथ्य पाळावं, संयम पाळावं, संयमाचे धडे द्यायला मी तयार। दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या वादावरून संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं। ठाकरेंच्या शिवसेनेतील सर्व नेते एकमेकांविरोधात आहेत। भास्कर जाधव यांच्यावर अन्याय झाला त्यामुळे ते किती दिवस ठाकरेंच्या शिवसेनेत राहतील सांगता येत नाही, असं विधान संजय शिरसाट यांनी केलं। भास्कर जाधव असेल का मिलिंद नार्वेकर असेल का तो संजय राऊत असेल का आणखीन त्यांचे 1-2 जण असतील, हे सगळेजण एकमेकाच्या विरोधात आहेत। सगळ्याला आपली आपली भूमिका माहिती। भास्कर जाधवचा काल जो अपमान झाला तो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे। म्हणून भास्कर जाधव सुद्धा किती काळ तिथं राहतील हे देव जाणे, परंतु भास्कर जाधव हा माणूस सहन करणारा नाही आहे। तो अन्यायाला वाचा फोडणारा आमदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि मला वाटतं ते अशा गोष्टीला तो सडेतोड उत्तर सुद्धा देईल। सतेज पाटलांनी दोन्ही नेत्यांच्या वादावर थेट बोलणं टाळलंय। कोणी काय ट्विट केलं माहिती नाही, मात्र मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा होणार असल्याचं सतेज पाटलांनी म्हटलंय। उद्धव साहेबांनी शिवसेना म्हणून त्यांचा विरोधी पक्षनेता कोण व्हावा हे आमदारांचं सहीचं पत्र मागच्या अधिवेशनामध्ये दिलेलं। काँग्रेस पक्षानं आमचं पत्र विधान परिषदसाठी दिलेलं। आता मुख्यमंत्री, सभापती महोदय आणि अध्यक्षांच्याकडे बोर्ड दाखवतात। मला वाटतं अध्यक्ष आणि सभापतींनाही माहीत आहे शेवटी मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय ते नोटीस काढू शकणार नाहीत। त्यामुळे किमान सरकारनं या ठिकाणी हा ग्रीन सिग्नल द्यावा अशी आमची साधारणपणे अपेक्षा असते। 6 खासदार सोडून गेल्यानंतर आधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। त्यात आता 2 वरिष्ठ नेत्यांमध्ये जुंपल्यानंही अंतर्गत वाद निर्माण झाला। दरम्यान याच वादानंतर संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव वेगळा निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत आणखी काही राजकीय भूकंप बाकी आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।